हरिओम. आज बुधवार 18 डिसेंबर 2024, संकष्ट चतुर्थी, मार्गशीर्ष शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज छान विचार सांगतात. तो म्हणजे काळजी करायचीच झाली तर नामाची करा. ऐकूया. आपण असं म्हणतो की आज जे दुःखाचं वाटतंय तेच पुढे सुखाचं होतं, आणि जे सुखाचं आहे असं आज वाटतं ते पुढे दुःखाला कारणीभूत होतं. तुम्हाला जे सुख दुःख येतं ते भगवंतापासून येते म्हटलं तर दुःखाचं कारण काय? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंताने दिले असं वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हा? तर आपला आधार सुटला म्हणजे जे जे होतं ते रामाच्या इच्छेने होतं असं समजावं. संकट देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो ना. समर्थाचे होऊन असं भ्यावं का? समर्थांचं जे झालं त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू दिलं. प्रत्यक्ष संकटाचं निवारण जर करता येतं तर मग भीती कशाची धरायची? मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता, याला काय म्हणायचं? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचं सुख दुःख कोणी करतं का? तसं व्यवहारात आपण वागावं. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असं व्हायला आपलं मन शांत राहणं जरुरीचं आहे. जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तोपर्यंत सुख दुःखाचे हेलकावे मनाला बसतात. आणि म्हणून करते पण रामाकडे द्यावं आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावं. परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा असं म्हणावं. परिस्थितीच बदल असं देवाला म्हणू नये कधी. ज्याप्रमाणे एखादं विष रक्तात मिसळावं त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली, त्याला वरून औषध लावलं तर उपयोग होईल का? उपयोग होत नाही. मग यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचंच इंजेक्शन पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात. त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरलं की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असं विचित्रच असायचंच. भगवंताचं स्मरण करत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो. वासना आणि काळजी दोघी जणी एकदम भरतात. खरं म्हणजे एकच स्थिती कधी कायम राहत नाही आणि म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. अगदी बरोबर. काळजी जितकी आपल्याला मारते तितकंच नाम आपल्याला तारतं. तरी सुद्धा आपल्याला काळजीलाच पकडून बसतो आपण. याला काय करणार? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असं समजावं. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसं टिकेल याची काळजी करा. नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.